एलियन वर्सेस प्रेडेटर या कथेची सुरुवात 2004 मध्ये होते, जिथे अंटार्क्टिकाच्या वर आपल्याला एक सॅटेलाइट दाखवली जाते. ती सॅटेलाइट वेलँड कंपनीची आहे. ती मिनरल शोधणारी सॅटेलाइट असते, पण तेव्हा तिला काही जमिनीच्या खाली पिरॅमिडचे इमेजेस दिसतात. तेव्हा निरीक्षण करणारे देखील हैराण होतात की बर्फाच्या 2000 फीट खाली अचानक पिरॅमिडसारखी ही वस्तू आली तरी कुठून. आणि वेलँड कंपनीचे मालक चार्ल्स वेलँड त्या रहस्याचा शोध घेण्यासाठी एका टीमची निवड करतात. त्यात एलेक्सा देखील आहे. ती एक गिर्यारोहक आहे. डोंगर टेकडीवर चढाई करणे, बर्फाळ प्रदेशात चढाई करणे हा तिचा शौक आहे. तसेच त्याबद्दल तिला बरीच माहिती देखील आहे. तसेच त्यांच्या टीममध्ये प्रोफेसर सुबेशन पण आहे, जो एक आर्किओलॉजिस्ट आहे. त्याला पिरॅमिडबद्दल बरीच माहिती आहे. आता चार्ल्स वेलँड सगळ्यांना सांगतात की पिरॅमिडबद्दल काही दिवसांपूर्वीच कळलं होतं, जो जमिनीच्या 2000 फूट खाली आहे. त्याला 4000 वर्षापूर्वी बनवलं गेलं होतं. एलेक्साला टीम लीड करण्यासाठी सांगितले जाते, कारण ती बर्फाळ भागाबद्दल बरेच जाणते. एलेक्साला टीम लीडर केल्यामुळे सर्वांना तिचा ऐकणं भाग आहे आणि आता सर्वजण आपल्या पुढच्या सफरीवर निघतात. तर दुसरीकडे आपल्याला अंतरिक्षमध्ये एलियनचे एक हायटेक स्पेसशिप दिसते, जे पृथ्वीवर त्याच पिरॅमिडच्या दिशेने निशाणा लावून एक लेझर बीम फायर करते. आता वेलँडची सारी टीम त्या जागी पोहोचतात, जिथे तो पिरॅमिड गडला गेलेला आहे. तिथे त्यांना दिसते की पूर्वी 100 वर्षापूर्वी तिथे मासे पकडण्याचे काम केले जायचे, पण आता तिथे कोणी नाही आहे. पुढे गेल्यावर पिरॅमिडकडे जाताना त्यांना खाली जाण्यासाठी एक तयार होल दिसतो. तो होल बघून ते सारे चकित होतात, कारण 2 दिवसापूर्वी तिथे तसं काहीच नव्हतं. प्रेडेटर शिपवरून जी लेझर बीम सोडण्यात आली होती, त्यामुळेच हा होल तयार झालेला असतो. माणसांना हे माहीत नसते. ते विचार करतात की जगात अशी कुठलीच मशीन नाही आहे की एवढा परफेक्ट होल बनवू शकेल, आणि हा होल इथे तयार झाला तरी कसा. सर्व माणसं त्याच होलामधून खाली उतरू लागतात आणि हळूहळू सर्वजण त्या पिरॅमिडकडे पोहोचतात. वेलँड त्या पिरॅमिडला पाहून खूप खुश होतो. ही एक प्राचीन सभ्यता आहे जी आता अस्तित्वात नाही. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या, शिल्पे रेखाटलेली आहेत, ज्यांना समजण्याचा प्रयत्न माणसे करतात. टीम पिरॅमिडमध्ये प्रवेश करते. एकाचा पाय एका ठिकाणी पडतो तेव्हा एक मेकॅनिझम चालू होते. तळघरातले चेंबर ओपन होते. त्यातून एक बंदिस्त अवस्थेत असलेली एलियन क्वीन बाहेर येते. मग त्या एलियन क्वीनला एका मशीनमार्फत विजेचे झटके दिले जातात. त्याने निद्रिस्त अवस्थेत असलेली एलियन क्वीन जागी होते आणि आपोआप अंडे घालण्यास सुरुवात करते. ही क्वीन हजारो वर्षापासून क्रायोजेनिक स्लीपमध्येच होती, जिला आता जाग आली आहे. याबद्दल माणसांच्या टीमला काही माहीत नाही, पण अंतरिक्षमध्ये असणाऱ्या प्रेडेटर शिपमधील प्रेडेटरला ती माहिती आहे. म्हणून 3 प्रेडेटर पृथ्वीवर येतात. सगळ्यात आधी ते ड्रिलिंग टीममधल्या माणसांना मारून टाकतात. मग ते पिरॅमिडमध्ये प्रवेश करतात. दुसरीकडे एलेक्सा आपल्या टीमसोबत एका चेंबरमध्ये पोहोचते, जिथे माणसांची सांगाडे आहेत. तिथे एका पुरातन लिपीमध्ये काही माहितीसुद्धा लिहिलेली दिसते. त्यात त्यांना समजते की इथे येणारी माणसे ईश्वराला खुश करण्यासाठी येत असत. असणाऱ्या सांगाड्यांमध्ये एक गोष्ट कॉमन असते, सगळ्यांची रिब्स तुटलेली असते. इथून टीम 2 भागामध्ये वेगळी होतात. एका टीममध्ये एलेक्सा, सुबेशन आणि चार्ल्स वेलँड आहे. ते सगळे खाली तळघरामध्ये पोहोचतात, जिथे त्यांना अजून एक कक्ष मिळतो. सुबेशन बघतो की तिथे एका पेटीवर वेगळीच कोडिंग केलेली आहे, ज्यावर कोड भाषेत काही लिहिलेले आहे. ते एक प्राचीन कॅलेंडर आहे, ज्यात एक विशिष्ट तारीख टाकल्यावर तो बॉक्स ओपन होणारा असतो. याआधी 100 वर्षापूर्वी 1904 मध्ये त्या बॉक्सला खोलले गेले होते आणि आता त्या बॉक्सला खोलण्यात आले आहे. त्यात 3 हायटेक गन्स आहेत. चार्ल्स वेलँडची माणसे त्या गन्स घेतात, पण एलेक्सा त्यांना वॉर्निंग देते की ते कुठल्याही गोष्टींना हात लावू नका. पण त्यांच्यातली मस्ती तिचं कोणीच ऐकत नाही आणि ते गन्स उचलतात. जेव्हा ते गन्स उचलतात तेव्हा प्रेडेटरला कळतं, म्हणजे त्या गन्स प्रेडेटर्सच्या आहेत. आणि शेवटची गन उचलताच भिंती सरकायला सुरू होतात. अर्धी टीम पळून त्या जागेमध्ये पोहोचते जिथे माणसांचे सांगाडे होते. त्यांना दिसते की प्रत्येक सांगाड्याच्या जवळ एलियन अंड आलेला आहे. त्यातून विशिष्ट प्रकारचे क्रिएचर बाहेर निघतात. ते तिथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्याला चिकटतात. ते तोंडावाटे माणसाच्या शरीरामध्ये एलियन सोडतात आणि स्वतः मरतात. त्यांचं काम तेवढंच असतं. आणि मग माणसांच्या शरीरातून छाती फोडून बाहेर निघतो तो असतो खरा खतरनाक एलियन.
दुसरीकडे प्रेडेटर त्या ओपन केलेल्या बॉक्स जवळ येतात. त्यांना काही करून त्या गन्स पाहिजे आहेत, म्हणून आता ते टीम मधल्या माणसांना एक एक करून मारायला सुरुवात करतात. आता परत भिंती सरकायला सुरू होतात, रस्ते बदलतात आणि माणसे वेगवेगळी होतात. एलेक्सा आणि सुबेशन एकत्र असतात. सुबेशन बोलतो, दर 10 मिनिटांनी या भिंती आपल्या जागा बदलत आहेत, आपली दिशा बदलत आहेत, म्हणजे परत 10 मिनिटांनी ते पिरॅमिड पूर्णपणे परत बदलणार आहे. आणि आता परत 10 मिनिटांनी भिंती सरकल्यानंतर सर्वजण तिथून निघून जातात. सर्व टीम मेंबर घाबरतात आणि वेगवेगळे होतात. ते घाबरू लागतात कारण भिंती सरकत असतात, त्यांना रस्ता मिळत नसतो. इतक्यात सुबेशन आणि चार्ल्स वेलनच्या सोबत असलेल्या एका बंदूकधारकावर एलियन आपल्या खतरनाक जाळ्याने अटॅक करतो. ते जाळं एवढं खतरनाक असतं की त्याचे तुकडे तुकडे करून टाकतं. आणि सुबेशन त्याची मदत करण्याचा प्रयत्न करतात, पण ते प्रेडेटर खूप शक्तिशाली असतात आणि सतत अदृश्य राहत असतात. एक प्रेडेटर सुबेशनला पकडून उचलतो आणि मारणार असतो. त्याला वाचवण्यासाठी एलेक्सा उठते, पण दुसरा प्रेडेटर तिला रोखतो. तो एलेक्साला मारणार इतक्यात एक पूर्ण विकसित झालेला एलियन त्या प्रेडेटरला खोलून टाकतो. म्हणजे 3 मधला एक प्रेडेटर मारला गेला आहे आणि जो दुसरा प्रेडेटर असतो तो माणसांना सोडून ह्या एलियन सोबत मारामारी करायला लागतो. दोघांमध्ये भीषण लढाई होते. इथे आपल्याला समजते की दोन्ही प्रजाती एकमेकांचे दुश्मन आहेत. या दोघांच्या कुस्तीचा फायदा घेऊन एलेक्सा, सुबेशन आणि वेलॅन तिथून पळ काढतात. एलियन प्रेडेटरच्या त्या लढाईमध्ये पुन्हा एकदा एलियन जिंकतो. तो त्या प्रेडेटरला मारून टाकतो आणि आता वाचलाय तो फक्त एकच प्रेडेटर. त्याला आपल्या गन्स हवे आहेत. दुसरीकडे वेलेंटला पळता पळता धाप लागते. तो एलेक्सा आणि सुबेशनला तिथून निघून जाण्यास सांगतो आणि स्वतः प्रेडेटरला रोखण्यासाठी थांबतो. ती दोघं जण तिथून पळ काढतात. प्रेडेटर वेलेंटला पकडतो, पण त्याच्या स्कॅनमध्ये त्याला दिसते की तो आधीच बिमारीने मरत आहे. तेव्हा त्याला सोडतो, पण वेलेंटची मस्ती कमी नाही होत आणि वेलेंट त्याच्या हातून मारला जातो. मग तो प्रेडेटर एलेक्सा आणि सुबेशनच्या पाठी लागतो. 10 मिनिटे संपणारी असतात. वेळ होते आणि अचानक भिंती सरकू लागतात. एलेक्सा आणि सुबेशनवर प्रेडेटर ब्लेडने हल्ला करतो, पण ते वाचतात. नंतर जिथे प्रेडेटर असतो तिथे एलियन येतात, पण प्रेडेटर त्यांना मारून टाकतो आणि त्यांच्या ॲसिडिक रक्ताने स्वतःच्या डोक्यावर शिकाऱ्याचे निशाण बनवतो. जिथे एलेक्सा आणि सुबेशन असतात तिथे प्राचीन लिपीमध्ये काही लिहिलेले असते. सुबेशन ते वाचतो तेव्हा कळते हे पिरॅमिड एक मंदिर आहे. हे प्रेडेटर हजारो वर्षापासून पृथ्वीवर येत आहेत. त्यांनी माणसाला प्राचीन गोष्टी शिकवल्या, शेती शिकवली, उन्नत केले. तिथली सभ्यता ही प्रेडेटरला आपला ईश्वर मानायची. दर 100 वर्षांनी हे प्रेडेटर पृथ्वीवर यायचे. ते माणसे स्वखुशीने स्वतःला सॅक्रिफाईस करून एलियन क्वीन जिथे कायम बंद करून ठेवली आहे त्याच्या अंड्यापासून एलियन जन्मास घालत त्यांची शिकार हे प्रेडेटर करत. हे प्रेडेटरसाठी एका खेळासारखे होतं, म्हणून दर 100 वर्षांनी ते शिकार करण्यासाठी पृथ्वीवर येत असत. जर ते जिंकले तर विजयी निशाणी घेऊन जात आणि स्वतःच्या प्लॅनेटवर जात असत, पण जर ते हरू लागले तर ह्या पूर्ण जागेत एलियन सकट सर्व काही नष्ट करून टाकत. परत एकदा 10 मिनिटे होणारी असतात आणि बाहेर प्रेडेटर आहे. सुबेशन म्हणतो, आपण एका युद्धात अडकलोय आणि वाचण्याचा कोणताच मार्ग नाही आहे. पण एलेक्सा बोलते, एक मार्ग आहे. जर आपण त्याच्याशी दोस्ती केली तर त्याच्याशी मिळून एलियनला मारू शकतो. प्रेडेटर पहिल्यापासून माणसांचे मित्र आहे. जर आपण त्याला त्याची गन्स परत केली तर तो आपली मदत नक्की करेल. आणि आता भिंत सरकल्यावर ते बाहेर येतात. तेव्हा त्यांना दिसते की तिथे प्रेडेटर नाही तर एलियन आहे. आपला जीव वाचवण्यासाठी ते पळतात. मध्येच एक दरी असते, त्यावरून त्यांना उडी मारून पळावे लागते. सुबेशन पुढे जातो, पण एलेक्सा अडकते. ती दरीत पडणार तितक्यात दगडांना पकडते. सुबेशन त्याला हात देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या पाठी एलियन उभा राहतो आणि त्याला खेचून घेऊन जातो. म्हणजे आता सुबेशन मारला गेला आहे. एलेक्सा घाबरत वर येते आणि पुढे जाते. तेव्हा तिच्या समोर प्रेडेटर उभा दिसतो. ती बोलते की मी तुझ्याशी नाही लढत आहे आणि त्याची गन त्याला परत देते. तेव्हा तो शांत होतो. तेव्हा एलियन येतो आणि प्रेडेटरवर हल्ला करतो. तेव्हा त्याच्या हातातला भाला सुटून खाली पडतो.
एलेक्सा तो भाला हातात घेते तेव्हा एलियन तिच्या अंगावर झेप घेतो आणि एलेक्सा भाला पुढे करताच एलियनची चिरफाड होते. मग प्रेडेटर आपली गन आपल्या सोल्जरवर लावतो आणि टार्गेट लॉक करतो. तेव्हा तिथे खूप सारे एलियन येतात आणि प्रेडेटर आपल्या हायटेक गनने त्यांना मारू लागतो. इतक्यात एलियन क्वीन आपल्या पोरांना आवाज देते आणि ते सगळे एलियन आपल्या क्वीनकडे पळून जातात. एलियनच्या रक्तात ॲसिड असल्यामुळे ते तिचा उपयोग तिच्या बेड्या खोलण्यासाठी करतात. ते तिला जखमी करतात आणि तिच्या रक्ताने तिच्या बेड्या वितळू लागतात. आता प्रेडेटर जो एलेक्साचा मित्र झालेला आहे तो एलियनची खोपडी आणि त्याचे टोकदार शेपूट यांच्यापासून तिला ढाल आणि भाला बनवून देतो आणि ते दोघे पुढे निघून जातात. त्यांना एलियनच्या एका जागेत सुबेशन दिसतो जो अडकलेला आहे. तो बोलतो की एलियनने माझ्या हात काहीतरी टाकले आहे, मला मारून टाका आणि एलेक्साला तसे करावे लागते. प्रेडेटरला दिसते की इथे एलियनचे खूप सारे अंडे आहेत. एवढ्यांचा सामना करणं त्याला एकट्याला जमणार नाही म्हणून तो त्याच्या हातातील सेल्फ डिस्ट्रक्शन डिव्हाइस काढून त्या अंड्यात टाकतो आणि एलेक्साला घेऊन पळतो. दोघे जण एका क्रेनच्या साहाय्याने वर पोहोचतात आणि तेव्हा तिथे मोठा ब्लास्ट होतो आणि सर्व एलियन त्याची अंडी तिथे समाप्त होतात. एलेक्सा आणि प्रेडेटर वाचतात. एलेक्साने मोठी वीरता दाखवली म्हणून प्रेडेटर तिच्या चेहऱ्यावर एका एलियनच्या पायाच्या तुकड्याने शिकाऱ्याचे निशाण काढतो. पण तितक्यात एलियन क्वीन बाहेर येते आणि या दोघांवर हल्ला करते. तिचा सामना करण्याचा प्रयत्न ते करतात पण ती आकाराने खूप मोठी असल्यामुळे तिला हरवणे खूप कठीण होते. हे दोघे मिळून तिच्या साखळीला एका पाण्याच्या टाकीला बांधतात. ती टाकी खाली पाण्यात पडणारी असते. जशी ती टाकी पाण्यात ढकलतात तशी एलियन क्वीन सुद्धा खाली जाऊ लागते पण जाता जाता ती प्रेडेटरला मारून जाते. एलेक्सा आता प्रेडेटरच्या बाजूला बसते. तेवढ्यात एक मोठे अंतरिक्षयान विजिबल होते. तिथे खूप सारे प्रेडेटर असतात. ते आपल्या साथीदाराला घेऊन जातात. त्यांचा नेता एलेक्साला एक भाला देतो कारण तिने वीरतेने एलियन क्वीनला मारले होते. त्यानंतर ते स्पेसशिप तिथून निघून जाते. मित्रांनो, आपली कमेंट्स खूप महत्त्वाची आहे म्हणून कमेंट्स केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.